आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते सुप्रसिद्ध अशा सांगली संस्थानामध्ये। आपण आता इथे येऊन खवय्येगिरी करणार आहोत आणि इथे आपण भरपूर मैत्रिणी जमा केलेल्या आहेत। तर पहिल्या 2 मैत्रिणी कोण आहेत ते बघूया। आपण आलोय स्वाती आणि रचना यांच्याशी गप्पा मारायला। हाय स्वाती। हाय। हाय रचना। हाय। रचना पाटील आणि स्वाती गिड्डे। स्वाती गिड्डे। ओके, बरं दोघी मैत्रिणी का काही नातं आहे? मैत्रिणी आम्ही। मैत्रिणी किती वर्षापासून आहे मैत्री? तरी 10 वर्ष झाली। 10 वर्ष। मग लग्नानंतर भेटलात का आधीपासून? ऍक्च्युली काय झालेलं, यांचे मिस्टर आणि माझे मिस्टर फ्रेंड। अच्छा। आणि नंतर मग आम्ही फ्रेंड। हो, लग्नानंतर। लग्नानंतर म्हणजे लग्नानंतर। पण असं बरं वाटतं ना लग्नानंतर एवढी जवळची मैत्रीण, म्हणजे कोणीतरी असं जवळचं झालं की खूप आधार आपल्याला मिळतो ना, सगळं मनातलं शेअर करायला। कारण ते सुरुवातीचं पिरियड जरा आपण आलेलो। तुम्ही माहेर इथेच का दुसरीकडनं कुठून आलात? सांगलीत? माझं पंढरपूर माहेर। पंढरपूर। माझंही पंढरपूर। अरे असं कसं काय? म्हणजे ते योगायोगाने। योगायोगाने पण म्हणून जास्ती जुळलं असेल ना। माहेर एक आहे म्हटल्यानंतर मग तो एक आमचा हळवा कोपरा, होय की नाही? पण खरंच पुण्य आहे तुमचं एवढं मोठं। पण मग तुम्ही जाता की नाही वारीला? वारीला गर्दीत नाही जात मी, तेवढ्या माहेरी गेलं की अगदी जातो। नाही ते तर आहेच, तुम्हाला 24 तास सखा भेटतो। पण असं काही वेगळं तुम्हाला जाणवतं का की एरवी तुम्ही जेव्हा देवळात जाता, पंढरपूरला जाता तेव्हा आणि वारीला जाता तेव्हा तुम्हाला स्वतःला वातावरणामध्ये म्हणा किंवा एकंदरीत असा फरक जाणवतो? एक प्रसन्नता आलेली असते वातावरण। ते सगळे वारकऱ्यांचा जो उत्साह असतोय, टाळ ते सगळं ते वाजवत असतात आणि पुण्याहून चालत येतात, आळंदी देहूहून चालत येतात। तर आणि गोपाळपूर पर्यंत त्यांचं ते नंबर लागलेले असतात, 2-2 दिवस त्यांना ते तर ते तसे उभे राहून दर्शन घेतात, त्याशिवाय जात नाहीत ते। विठुरायाच्या पायावर माथा टेकल्याशिवाय जात नाहीत। मग असं दर्शन आपण कसं म्हणतो की आपण तिथंच आहोत, त्यांना घेऊ दे, आम्ही आहोतच, तर आपण नंतर घेऊया। मग आम्ही घेतो, पण निवांत घेतो दर्शन। नाही पण अमेझिंग तो जो अनुभव आहे बघायला खूप छान वाटतो, तो बघायला अगदी त्यांचा उत्साह बघितलं की वाटतं अरे अच्छा, काय हे विठुरायाचं असं अगाध महिमा। तुमचे सगळे काय म्हणतात त्याला हट्ट जे असतील ते तुम्ही सांगायला तुम्हाला एक सॉलिड भक्कन जागा आहे ना। आणि आम्ही आता सुद्धा अगदी सांगून आलोय, आता आम्ही सारे खवय्येमध्ये भाग घेणार आहे ना, आम्हाला ताकद दे म्हणून मी बाहेरहून आता सुट्टी होऊन आली आहे। क्या बात आहे, क्या बात आहे। कालच आलेत त्या तर। अच्छा, कालच आलाय, ताजा आहे म्हणजे भक्कम आहे पाठिंबा। जर घाबरू नका, आपल्या झी मराठीचाच पाठिंबा एवढा आहे की तुम्हाला काय घाबरायची गरज नाहीये। आपण बिंदास जशा घरी गप्पा मारतो तशा आपण गप्पा मारतोय आणि तुम्ही घरी स्वयंपाक करता, तोच तुम्ही आम्हाला करून दाखवायचा आहे। फक्त तो तुम्ही जे केलेले पदार्थ असतात तर ते जे काही पारंपरिक असतात, नाविन्यपूर्ण असतात, ते झी मराठीच्या निमित्तानं, आम्ही सारे खवय्येच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रभर पोहोचवतो। पण मला सांगा की तुम्ही जशा दोघी मैत्रिणी जुळल्यात तसं तुमच्या माहेरी तुमच्या फॅमिलीज झाल्या मैत्री, त्यांच्यात झाली मैत्री? तुमची फॅमिली पंढरपूरची आणि तुमची फॅमिली नाही अजून त्यांची मैत्री नाही झाली? 10 वर्ष झाली तरी आता करून टाका पटापट, कारण केवढा फरक पडेल माहितीये ना दोघींच्याही। म्हणजे तुमचे आई वडील आले की ह्यांच्या माहेरचे आले की असं भरपूर फरक पडेल। नातेवाईक पण असतील पण आम्हाला ते माहिती नाही। तुम्ही 10 वर्षात शोध नाही लावला काय? कसं होतं, त्या जाऊन आले की मी जाते, त्यांची मुलं मोठे आहेत, माझी लहान आहेत ना, मग ते आमचं कधी जमलंच नाही गणित की त्या तिथे गेले की मी तिथे जाते, असं नाहीच कधी होत। मी जाऊन आले की त्या जातात, असं अल्टरनेट व्हायला। इथं भेटतोच ना आम्ही सांगलीमध्ये, पण प्रवास एकत्र करण्याची मजा आहे। किती लांब आहे पंढरपूर सांगली? 120 किलोमीटर। 120 2-2.5 तास फार तर
कारण आणि रस्ता वगैरे कसा आहे सांगली अगदी पंढरपूर ठीक आहे चांगला आहे व्यवस्थित जाते. चांगला आहे हा मग काय प्रवास एकत्र करण्यात किती मजा आहे आता इथून पुढे हा आता तुम्ही सांगितलंय ना Yes. आणि मिस्टरांना लगेच बोलतो. येस मिस्टरांना चावी मारायला लागेल की असं आमचं प्लॅन ठरलेलं आहे विचारायचं वगैरे नसतं आपण लाडामध्ये असं आम्ही ठरवलंय मूड मग तुम्ही बघून. हा मूड बघून महत्वाची टीप आहे प्रेक्षकांना मूड बघून आणि रेसिपीज ज्या बनवणार तर त्या पण बांधून घेऊन जायच्या आणि मग धमाल करत जायचं मग हळूहळू फॅमिलीज पण तुमच्या एकत्र येतील आणि अजून जास्ती विषय मिळतील गॉसिप करायला दोन्ही फॅमिलीज एकत्र आल्या ना की अजून जास्ती गॉसिप करायला मिळेल आणि आता दोघींच्याही घरी खाण्याच्या पद्धती ज्या आहेत तर त्या सारख्या सारख्याच म्हणूनच अगदी जास्त. हा त्या अगदी सारख्या बोलण्याची स्टाईल भाषा म्हणा किंवा खाण्याच्या रेसिपीज म्हणा सारख्याच सगळंच त्यात similar. जे गोड वगैरे नसतं आमचं अगदी सेम तिखट वगैरे असं त्या साईडचं आमच्या तिकडे काळं तिखट मिळतं तर ते काळं तिखट ह्यांना फक्त माहित आहे इथे आणि मला म्हणजे बाकी कुणाला काळं तिखट म्हटलं तर नाही समजणार पण आम्हाला दोघीला समजणार संपलं तरी जरा पाठव ग थोडस काळं माझ्याकडचं संपलंय असं तुम्हाला होतं. हो. असं होतं ना व्हेरी गुड आज वापरतोय काळं तिखट कशामध्ये आज नाही ते नॉनव्हेज मध्ये जास्त वापरलं जातं दोघी खाता नॉनव्हेज हो दोघी तुम्ही नाही खात ओके हे माहिती नव्हतं तुम्हाला माहित होतं हा. माहित मी होतं घाबरले म्हणजे 10 वर्ष म्हणजे चालू कर म्हणायला लागली मी त्यांना चालू करा खायला ओके बर पण मग आज जे दोन पदार्थ आहेत ते चारी व्हेज आहेत का नॉन व्हेज आहेत दोन म्हणजे अंड्याचे आहेत दोन. अच्छा ओके तुम्ही अंड्याचं दाखवा त्यांची एक अंड्याची आणि माझी एक अंड्याची असं आहे. ते पण वाटून वाटून घेतलं. तर तुमचा जो पदार्थ आहे त्यातला पहिला तुम्ही दाखवता हो, हो, हो. कुठला दाखवताय पहिला मी कोबी कोफ्ते दाखवते कोबीचे कोफ्ते कोफ्ते, हो. ओके मग त्याचं साहित्य बघूया आपण हो हा? साहित्य लिहूया बाउल खिसलेला कोबी एक बाउल टोमॅटो सॉस एक बाउल मका पीठ लागेल पाव बाउल गहू पीठ आलं मिरची लसूण पेस्ट मीठ चिरलेला कोबी तेल आणि कोथिंबीर आणि आता स्वातीला विचारूया की कृती करताना सुरुवात कशाने करायची काय करायचं आपण अगोदर खिसलेला कोबी घेणार आहोत बारीक किसून घेतलं ना हो अगदी त्याला थोडंसं पाणी सुटेल हा म्हणून पण मग ते किसल्यानंतर जे पाणी सुटलेलं असतं ते पिळून वगैरे घेतलं नाही नाही त्यामध्येच आपल्याला मका पीठ बसवायचं आहे अच्छा फक्त मक्याचं पीठ आहे नाही ना गहू पीठ आपण पावभाग घेणार आहोत अच्छा. मका पिठाच्या पावभाग गहू हा, पीठ पण हे फक्त मक्याचं पीठ आहे. हो बघत बघत घालूया हा, आपण मी जसं घालीन लागेल तुम्हाला जेवढं लागेल जसं तेवढं. लागेल तसं आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत ह्या ठेच्यामध्ये काय काय आहे यामध्ये आलं लसूण आणि मिरची आलं लसूण मिरची. आणि मिरची हे आपल्याला नंतर फोडणीत पण थोडंसं वापरायचंय फोडणी पण करायची हो हो गव्हाचं पण घालायचं ना हो थोडंसं चिकट होण्यासाठी फक्त थोडंसं हे आपण आता भिजवतोय तर हे कसं कन्सिस्टन्सी असणार याची म्हणजे घट्ट करताय का? हो घट्ट साधारण आपल्याला सोडता यावेत तळायला सोडायला यावं अगदी भाज्यासारखं पण नाही करायचं लूज आपल्याला थोडं घट्ट हवंय बोंड आपण टाकतो हा हा तसं अगदी तसं त्याच्यापेक्षाही घट्ट नको नंतर मग ते आतून तळलं जाणार नाही अच्छा. म्हणून थोडंसं हा, असं बरोबर. कच्चं ठेवून ना. राहील ठीक आहे हे एकजीव करून घेतो पिठाने आपण जे पीठ एकत्र करून घेतलं तर त्याची अशी छोटी छोटी बोंड करून घेतलेत आणि ती आता डीप फ्राय करायची याला तुम्ही परत कशाची फोडणी देणार टोमॅटो सॉस आणि लसूण मिरची पेस्ट अच्छा आलं लसूण मिरची पेस्ट पण हे नुसतं पण छान लागेल की हो नंतर सुद्धा खूप छान लागेल ते फोडणीचा ग्रेव्ही. वरती ग्रेव्ही नाही आपल्याला करायची फ्राय करायचं फक्त अच्छा. नंतर त्यामध्ये आपण पण मग ते ओलसर नाही होणार केचप घातल्यावर आपण ते फ्राय केले की छान त्याला स्वाद येईल अच्छा असं मंचुरियन टाइप झालं हे येस ना येस आपलं मराठमोळा मंचुरियन येस ठीक आहे तळून घेऊया व्यवस्थित आपण जे तळले होते कोबी आणि सगळं ते पीठ घालून ती बोंड तयार झाली आणि तुम्ही म्हणताय आता फोडणी मगाशी जी पेस्ट घेतली होती आलं मिरची आणि लसूण लसूण ती आधी घालायची येस
म्हणजे ड्रायच ठेवायची ना हो dish? ड्राय ठेवायची, ग्रेव्ही नाही करायची आपल्याला. झणझणीत होईल पण झणझणीत. है ना? मिरची आहे त्या. तुमच्याकडे कितपत तिखट खातात इकडे या घरात? हो बऱ्यापैकी. अगदी ही सपक नाही खाल्लं जात. नाही खाल्लं. आणि पंढरपूरला आणि तिकडेही असंच आहे. तिखट गोड ना? नाही, दोन्हीकडे पण गुळ अजिबात टाकत नाही. गोड नाही, तिखट. भाज्या सुद्धा तिखट हव्यात. झणझणीत. तेलाचा तवंग आणि असं कट. तिखट. हे थोडंसं असं Yes. ब्राऊन झालं की त्याला झालं की छान होईल. सॉस घालायचा आपल्याला. टोमॅटो सॉस. मस्त सुगंध येतो लसणीचा ना तो अरोमा. घालणार आहे यामध्ये थोडंसं. किती घालू सांगा मला. हो 2 चमचे. आता ते आपल्याला लगेच घालायचं. आता हे आपण म्हणालो तसं खरंच ऍक्च्युली आपलं मराठी मंचुरियन तयार झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतर पण तुम्ही काय करताय का आता सजावट आहे फक्त? आता फक्त सगळं हे डिश मध्ये काढायचं. ही झाली ना. हो, म्हणजे आपलं हे ड्राय एक आपल्याला जे स्नॅक्स लागतं नेहमी, ड्राय मंचुरियन आपण नेहमी ऑर्डर करतो, तर तसंच पद्धतीचं आहे. अगदी सिम्पल आहे. साहित्य पण आपण अति वापरले नाही. हार्डली मक्याचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसिकली किसलेला कोबी. मुलांना That's it. सुद्धा अगदी चांगलं. हो अगदी. उत्तम आहे. लगेच उत्तम. घरातून करून देण्यासारखं. Yes, yes. मस्त आहे अगदी आणि स्वस्त आहे. स्वस्त आहे. स्वस्त आणि आहे. मस्त. स्वस्त आणि मस्त असं पण आहे. तर आता फक्त सजावट बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही. ठेवून घ्या. कोबीचे कोफ्ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी किसलेला कोबी, 1 वाटी टोमॅटो सॉस, 1 वाटी मक्याचं पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, आलं मिरची लसूण पेस्ट, मीठ, चिरलेला कोबी, तेल आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेला कोबी घेऊन त्यामध्ये मक्याचं पीठ, मीठ, आलं लसूण मिरची ठेचा आणि गव्हाचं पीठ घालून ते मळून घ्यावं. तयार मिश्रणाचे कोफ्ते तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट, टोमॅटो सॉस आणि तळलेले कोफ्ते घालून ते परतून घ्यावेत. चिरलेला कोबी वरून घालून डिश सर्व्ह करावी.